आज असं वाटतं पुन्हा आपण आनंदग्राममध्ये आलेलो आहे आणि सकाळची जी आपली भक्तिगीत असायची सगळ्यांना विनंती कृपा तुम्ही आतमध्ये यायचं जेवढे पाहुणे आलेले असेल त्यांनी सगळ्यांनी आतमध्ये यायचं बघ तुम क्या ना दिसत होता फोटो यांच्या सहकार्यामुळे मी जरा पुढे गेलो आणि वाचनी गुरुजीमुळे मी 10वी पर्यंत देऊ शकलो. नाही तर काय लोकांना वाटत होतं मी 10वी पण नाही करणार, इथूनच जाईल. 10वी पर्यंत गेलोय त्यांच्या कृपेने आणि आई साहेबांच्या पुण्यामुळे मी एवढं शिकलो 10वी पर्यंत. आणि दस्तगीर थोडा. धन्यवाद प्रवीण, खूप आभार आहे तुमचे. अजून कोण मैत्रिणींतर्फे कोण बोलणार असेल? 2 शब्द बोलायचे. शिक्षकांबद्दल तुम्हाला काही वाटत असेल? आई साहेबासमोर या जगी कुणी नाही, आई साहेबासमोर या जगी कुणी नाही. वाही आम्हा अनाथांचा भार, वाही आम्हा अनाथांचा भार, केले माझ्या जीवनाचे तिने सार, केले माझ्या आम्हा सगळ्या लेकराच्या जीवनाचे सार. दिले स्वहक्काचे त्यांनी, दिले स्वहक्काचे त्यांनी आम्हा सर्वांना दार. समाजाकडे ती आदराने पाय आणि आई साहेबांसारखे या जगी गुन्हे नाही, आई साहेबांसारखे या जगी गुन्हे नाही. त्यांच्या स्पर्शानं झालं अनेकांच्या जीवनाचं सोनं, त्यांच्या स्पर्शानं झालं अनेकांच्या जीवनाचं सोनं. येऊ दे किती संकट आनंदग्रामवर, येऊ दे कितीही संकट ते आनंदग्रामवर, तरी हसून ती सदा मौन राहे, ती हसून तरी सुद्धा मौन राहे. त्यांच्या हाताच्या साखर फुटाण्यांची, प्रत्येकाने आई साहेबांच्या हाताचे साखर फुटाणे खाल्लेत. त्यांच्या हाताच्या साखर फुटाण्यांची चव आज विकत घेतलेल्या काजू कतलीला सुद्धा नाही. त्यांच्या हातच्या साखर फुटाण्यांची चव आज विकत घेऊन खाल्लेल्या काजू कतलीला सुद्धा नाही. आणि आई साहेबासमोर या जगी कुणी नाही, आई साहेबासमोर या जगी कुणी नाही. थँक्यू सो मच. जसे 5वी पासून मित्र होतो महावीर संतोष, मी तसेच आम्ही 10वी पर्यंतच राहिलो. मग नंतर काय पुढे गेलो नाही, ते कॉलेज शिकले आणि मी गेलो. माझ्याकडून काय मला डोकं चालत नंतर मग मला आई म्हटली कामाला लागून जा. कामाला लागलो. आता कंपनीमध्ये कामाला जातो तेव्हा कळतं की पुढे शिकलो असतं तर थोडा ऑफिसमध्ये असतो. म्हणून आई साहेबांच्या आठवणी येतच राहतात. आठवणी आई साहेब म्हणजे आपला स्वार्थ आहे. आनंदग्राम हा आपलं हृदय, हृदयाच्या आपण कधी उचलू शकतो.
सगळीकडे. धन्यवाद प्रवीण. बघा फरक आवाज येतोय? आपण इथं आनंदरामध्ये सगळे आनंदरामध्ये माझे विद्यार्थी जमलेलो आहोत, सगळे जुने आठवणी सांगण्यासाठी आणि शिवाय आपले आई साहेबांबद्दल दोन शब्द बोलण्यासाठी. तर मला असं म्हणायचं आहे की आनंदरामध्ये शिकल्यामुळे आपल्याला शिस्त खूप चांगली लागली, बरोबर ना? म्हणजे जे आपण तिथं 10 वर्ष 12 वर्ष जे काही शिकलो त्यात एक शिस्त पण होती. शिक्षण बऱ्यापैकी होतं पण शिस्त अधिक होती. शिक्षक तुलनेने शिक्षण मला इतकं वाटत नव्हतं पण शिस्त अधिक होती. तर आज आपण बोलताना ना काही आज आपण बोलताना ना भरपूर विषय राखीव ठेवून बोलूया. म्हणजे सगळे जे काही चांगल्या गोष्टी ना तेच बोलूया. त्याच्यामुळे मी देखील एक भरपूर विषय राखीव ठेवून बोलतो. तर शिस्तीचा एक विषय झाला आणि राहिला अजून एक मुळात प्रश्न हा आहे की संस्था जी बंद पडली ना त्याचं अधिक दुःख आहे. आता ती कशामुळे बंद पडली त्याचं काही कल्पना नाही, पण मला असा अंदाज आहे की एखाद्या समाज कार्यामध्ये जेव्हा स्वार्थ आणि पैसा येतो ना तर तेव्हा आपलं जे उद्दिष्ट आहे ना समाजसेवेपेक्षा अधिक आर्थिक दृष्टिकोनाकडे जास्त आपण बघतो. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे संस्था बंद पडली असावी असं मला वाटतंय. आणि अजून काय अजून एक विषय आपण जे मुलांना जी प्रेरणा दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. मी पुन्हा एकदा नाही अक्षयकडे देतो. हां, तर राहिला विषय आपला हे चालू होता की संस्था बंद पडल्याचं दुःख जास्त आहे. आणखी मला असं म्हणायचं आहे की आईसाहेब जर या क्षेत्रात जर नसते पडले किंवा या समाजसेवा कार्यात जर ते पुढाकार घेतले नसते तर माझा असा अंदाज आहे की भारतातल्या टॉप 3 लेडीमध्ये आईसाहेब असले असते, टॉप 3 लेडीमध्ये. आणि विशेष म्हणजे मला जर तुम्ही विचारसाल की आजपर्यंत तुला सगळ्यात चांगला स्पर्श म्हणजे चांगला म्हणजे एकदम सुप्रीम स्पर्श कुणाचा लागला असेल तर मी असं म्हणेन की आई साहेबांचाच लागलाय स्पर्श. आज तो आठवतो मला, कारण आपण आई साहेबांचं जे पुस्तक होतं मी एक पुस्तक वाचलो, त्या पुस्तकामध्ये आई साहेबांना जे पाण्याचे ते कनेक्शन होतं ना ते कनेक्शन इथं घेण्यासाठी शंकरराव चव्हाण आय थिंक मुख्यमंत्री होते तेव्हा असं काहीतरी. तर ते मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत म्हणजे त्या काळात मुख्यमंत्र्यांशी ते संवाद साधत होते. आपण आज देखील साधता येत नाही पण ते त्या काळात साधत होते. तर त्याच्यावरून एक अंदाज येते की आई साहेब म्हणजे शब्दापेक्षा पलीकडे आहेत ते. त्याच्यामुळे त्यांचा स्पर्श मला आठवते आम्ही पहिलीत काहीतरी होतो, आई साहेब अँबॅसेडर गाडीमध्ये येत होते आणि मग ते ब्रिक्स होते ना ते नाही का बिल्डिंग असं करायचं ते बिल्डिंग करण्यासाठी आम्ही जात होतो. मग आई साहेब मारणार ते आता आठवतंय मग ते आता वेळ निघून गेली पण इतके ते श्रेष्ठ आहे. त्यांच्यामुळे त्यांचा स्पर्श असू दे. पण दुःख एका गोष्टीचं आहे की संस्था बंद पडली त्याच्यात येत ना स्वार्थ आला पैसा आला. बरं असं पण म्हणू शकत नाही आपण संस्था बंद पडली आणि आम्हाला ना बाकीचे गावकरी वगैरे किंवा इथं राजकारणामुळे आम्हाला त्रास झाला जमिनीचा विषय हा झाला असेल तर तुम्ही सांगायचं. जे माझे विद्यार्थी आपण इतके विद्यार्थी नाही आपल्याला कोण थांबू शकेल, प्रत्येकाचं कोण ना कोण सगळे ओळखीचे आहेतच ना. म्हणजे असं शंका येते की तुमच्या मनात तेच होतं, समजलं का? म्हणजे समाजकार्य हा त्यांचा विषय झाला, त्यांचे मुलं आम्ही मानसपुत्र आहेत, विषय त्यांचा समाजकार्याचा, पण आमचं समाजकार्याचे काय देणं घेणं नाही. तर त्याच्यावरून असं वाटतंय. आणि राहिला शिस्तीचा विषय आणि मला असं म्हणायचं की आपण सगळे एकमेकांच्या संपर्कात राहूया. विषय विशेष म्हणजे आपल्या मुलाबाळांना पण संपर्कात आणूया जे काही हॉस्टेलमध्ये नसले तरी पण. कारण मला इथं अंदाज आहे की आपण ज्या ज्या कॉलनीत राहतो ना प्रत्येकाचं आउट ऑफ, आता मी नाशिकचं आहे समजा, आउट ऑफ नाशिक माझ्या ओळखीचे कोणच नसणार. जो हॉस्टेलमध्ये असेल ना त्याचेच मित्र असतील. तर हा एक फायदा आहे, जेणेकरून मला जर कोण विचारला आहे ना माझा मुंबईला मित्र मी लगेच फोन लावतो, कारण ते फायदा पण हॉस्टेलमध्ये शिकल्यामुळे झालाय. तर मला असं म्हणायचं हा फायदा आपल्या मुलाबाळांना होण्यासाठी तुम्ही आपले सगळे आपल्या मुलाबाळांना घेऊन या तर त्यांची बी आपण ओळख होईल. आता आपलं तर कोण सगळ्या इथं मला वाटतंय आम्ही सोलापूरवाल्यांचं आमचं नाशिकला कोण आहे हे हॉस्टेलचेच मुलं आहे, नाशिकवाल्यांचं सोलापूरला कोण आहे आम्ही हॉस्टेलचेच आहे, मुंबई झालं बरोबर ना असं सगळं. तर हे एक फायदा आहे. तर राहिलं तर मी असं म्हणतो की आई साहेबांना आपल्या सगळ्यांकडनं मी क्षमा मागतो की जे तुमचं स्वप्न होतं ते अधुरं राहिलं असेल किंवा तुमचं ते स्वप्न जे काय असेल ते मी क्षमा मागतो आई साहेबांना. माझे 2 शब्द संपवतो.
ए बबली तूच मध्ये येईल सर बाजूला. या का सगळ्यांनी जाणार तुम्ही बसायचं. उपजीवनाचा कार्यक्रम आहे. जोरात सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. नाही आला. जोरात वाजवा. रेड्डी जरा सर बाजूला. पडदा साईडला घ्या. वरती वरती. सगळ्यांना घेतो आम्ही फिरतो टेन्शन नाही होत. जोरात टाळ्या वाजवा. आज नाही ते बरोबर आहे. टाईट पकडलं. एक सगळ्यांनी थांबा जरा आपण एक ग्रुप फोटो घेऊया. हां आई साहेबांच्या सोबत या थांबा. जे असेल ते मी या प्लीज. अक्षय जा की अक्षय. जरा क्रॉस फोटो कोण काढा काढा. निघून गेलं ये ना आठवण राहील ना. मुलींनी ओके संत्याला घाल. विजयभाई पाटील जय हस्तर तू हस जोरात असते. मग दिलं नवऱ्याकडं काय म्हणे 8-9 बदलून टाकलं आमचं. आता ये विनीता इकडे आता. हे भाऊ फोटो काढू नको. पाच फोटो नाही शूटिंग आहे. काढ बाबा ये काढ. फोटो नाहीच ना. व्हिडिओ झाले का? अशी उभी राहते. आपण मानाची आदरांजली वाहिली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार. आजच्या कार्यक्रमापूर्वी मी ही विनंती करतो की सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली द्यावीत. सावधान. विश्राम.
त्यांना मी विनंती करतो, प्लीज. आई साहेब झाल्या, वैद्य मॅडम झाल्या, अनेक आई वासनिक सर सुद्धा आपली आईच होती. बघा आपल्या वासनिक सरांकडे आपण 10 रुपये आपले आई वडील ठेवून जायचे, तो 3 महिन्याचे पैसे कसे पुरवायचे, तर एखाद्याला 1 रुपया द्यायचे, एखाद्याला 4 आणे द्यायचे, एखाद्याला 8 आणे द्यायचे. तर आईची जी माया होती ती मला असं वाटतं की आनंदग्राममध्ये आपण सगळ्यांनी घेतली आणि ती माया आता पुन्हा भेटणार नाही आपल्याला. तर ती त्या आशयाची कविता आहे, नाशिकमध्ये मागे पण सादर केली होती, आता पुन्हा करतो, इच्छा झाली. शोधून मिळणार नाही, शोधून मिळणार नाही आता तुझी माया, शोधून मिळणार नाही आता तुझी माया, परतून ये ना गाई तू पंख पाखराया, परतून ये ना गाई तू पंख पाखराया. आईसाहेब ज्यावेळेस यायच्या ना त्यावेळेस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असायचा. आईसाहेबांचा फक्त स्पर्श, जसं अक्षयने सांगितला की आईचा जो स्पर्श त्या अक्षयला जो भेटला, त्याने आज पहिल्यांदा सांगितला की आईसाहेबांचा स्पर्श हा स्वर्गाच्या परीसारखा होता. भगवंताचा स्पर्श आपल्याला व्हायचा असं आपल्या प्रत्येकाला जाणायचं, पण ते आईसाहेब अहोरात्र आपल्यासाठी झटायच्या. क्षणभर घेतला नाही कधी तू विसावा, क्षणभर घेतला नाही कधी तू विसावा, हासत मुखाने सदा तू चेहरा पुसावा, चंदन झिजावे तैसे तुझी जविली काया, चंदन झिजावे तैसे तुझी जविली काया, परतून ये ना गाई तू पंख पाखराया, परतून ये ना गाई तू पंख पाखराया. आज आपल्यामध्ये आई नाही आहेत, आज आपल्यामध्ये सूर्यगुरुजी नाही आहेत, वासनिक सर नाही आहेत, वैद्य मॅडम नाही आहेत. आपण त्यांना सांगूया, लेकरस कोण आज ह्या देईल ग सहारा, लेकरस कोण आज ह्या देईल ग सहारा, देईल ग सहारा, धरली शिरावर आमच्या तू ममतेची छाया, धरली शिरावर आमच्या तू ममतेची छाया, परतून ये ना गाई तू पंख पाखराया, परतून ये ना गाई तू पंख पाखराया. शोधून मिळणार नाही आता तुझी माया, शोधून मिळणार नाही आता तुझी माया, परतून ये ना गाई तू पंख पाखराया, परतून ये ना गाई तू पंख पाखराया. जोपर्यंत आई असते ना तोपर्यंत आईचं महत्त्व कळत नाही. आई फक्त किचनमध्ये राबत असते. तशाच आई साहेब जोपर्यंत होत्या तोपर्यंत आपल्या सर्वांसाठी राबल्यात. मला असं वाटतं देव काय असतो तर ते आई साहेबांकडे बघून, सूर्य सरांकडे बघून, वासनिक सरांकडे बघून, ह्या लीलांकांकडे बघून त्यावेळेस कळतं की यांचं महत्त्व काय. आज अक्षयने सांगितलं की त्यावेळेस आपल्याला कळलं नाही ते होते, ते फक्त वावरत होतो आपण, आपल्याला असं वाटायचं ते आपलं जेल आहे. पण आज आपल्याला कळतं की ते जेल नव्हतं, ते आपलं स्वर्ग होतं.
त्या स्वर्गामध्ये विचार करा ना, आज आपण म्हसोबाची यात्रा किती जणांनी आतापर्यंत केली, अक्कांनी सांगितलं. आनंदग्राममध्ये म्हसोबाच्या यात्रेचं महत्व काय होतं हे आपल्याला आनंदग्राममध्ये माहित होतं. स्वामी सेवा काय होती हे आनंदग्राममध्ये आपल्याला माहिती नसतं. धन्यवाद वरुण, एवढी छान कविता बोलल्याबद्दल, ती पण आईवरती, त्याच्याबद्दल खूप आभारी आहे. तर मी मित्रांना विनंती करतो की ज्यांनाही 2 शब्द बोलायचे असतील प्लीज या. जोरदार टाळ्या वाजवा. मुलाबद्दल असेल, बायकोबद्दल असेल असतात आणि ओपनली बोलतात देखील. पण अशी एक आई होती, त्याच्याबद्दल इथं बसलेल्यांपैकी 100% सांगतो, मी गॅरंटी घेतो, त्या आईबद्दल कुणाचीच तक्रार नसणार. ती आई म्हणजे वैद्य मॅडम. मला एखादी गोष्ट सांगावी की वैद्य मॅडम तुमच्या इथं बसलेल्यांपैकी एखाद्याला देखील की मागं बोलत असं की हा ना असा आहे, तो ना तसा आहे, मला कोणी देखील सांगावं इथं, कोणी देखील सांगावं. मी त्यांचं काहीच ऐकत नव्हतो. आता मी थोडं माझा एकच विषय सांगतो, तसं काय. तर आमची आई भेटायला होती मला, तर माझ्याबद्दल तक्रार करतोय, तो ना असा बघतो मला, असा बघतो मला. म्हणजे वैद्य मॅडमच्या रागवण्यामध्ये पण एक माया होती. तर त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ती देखील एक आईच होती, कारण त्यांना आम्ही खूप मिस करत होतो आईसाहेबांना. विषय असा झाला होता, ते हॉस्टेलबद्दल आम्ही गेलो होतो भेटायला. तर हॉस्टेलमध्ये जे जेवणाची व्यवस्था वगैरे होती ना, तर एक मामा होते, मला वाटतं बाळू मामा. तर ते चहा पित होते, सकाळचा चहा ते अर्धा कप पिले होते आणि तेच पुन्हा रात्री पिणार होते. मग मी म्हटलं मामा हे चहा आता हे असंच आहे म्हटले, हेच पितो म्हटले. मग अजून एक आजी होती. मग मी वैद्य मॅडमला विचारलो, वैद्य मॅडम का हो असं म्हटले. वैद्य मॅडम तरी देखील बोलायलाच तयार नाही चालतंय, अरे करायचं हॉस्टेल आहे. आपण पूर्वी पण कंप्लेंट करत नव्हते, पण त्यांच्या बोलण्याचा सार मला समजला की ह्यांना काय बोलायचं ते सार मला समजला. आणि कोणीतरी त्यांचं नाव सांगितलं वाटतं की असा विषय झाला म्हणून. मग त्यांना मंदिरावर बोलून घेतले. मंदिरावर बोलून त्यांना विचारलं, तुम्ही असली अवस्था कशात सांगता हॉस्टेलची, असं विचारलं त्यांना. मग पुन्हा एकदा जेव्हा गेलो तर त्यांना विचारलो मी, मॅडम काय असं झालं का. तरी देखील मॅडम सांगायलाच तयार नाही, अरे काय नाही होत असतंय असं. मग त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की ती देखील आई होती. तर मला असं म्हणायचं आपण जिथे जमलो नाही ते तर आठवण सांगूया एकमेकांची, कारण त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. जर आपण हॉस्टेलमध्ये नसतो शिकलो ना, आपण आता सध्या आपण न्यूट्रल आहे, न्यूट्रल. आपण प्लस पण नाही मायनस पण नाही. आपण जे न्यूट्रल आहे ना ते यांच्या कृपेमुळे न्यूट्रल आहे. म्हणजे मला असं मी सांगा, इथे प्रत्येकांची किंवा आई आजोबा असतील, आजोबा पंजोबा असतील किंवा आई वडील असतील, कुणाची शिकवण्याची ऐपत नव्हती. त्याच्यामुळे आपण सध्या आता न्यूट्रल आहे. तर त्याच्यामुळे असं म्हणायचं की त्यांचे उपकार आहेत. येऊन थोडं बोला. ते एकटं ते वरून किती बोलणार आणि ते दस्तगीर किती सूत्रसंचालन करणार, हे काय असलं कार्यक्रम नाही. नाहीतर वाटलं तर एक काम करूया, आपण माईक इकडं इकडं देऊन बोलू. इथं बोलण्याची भीती असेल तर तुम्हाला पडतंय का असं, हा बोला ना, बरोबर ना. तर बोलूया. मला असं म्हणायचं त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. हे बघा, शरीर मरतो आत्मा राहतील. तर मला असं म्हणायचं आहे की आता हे बोलताना अंगाला शहार येते. मला असं म्हणायचं आहे की आई साहेबांची आत्मा इथे कुठं असेल. शरीर मरतो आत्मा मरत नाही. तर मला असं म्हणायचं असतील कुठं बघत तर बोला, थोडं उपकार त्यांचे चालू हे करून द्या. ती श्रद्धांजली आपली. उगा शब्दात श्रद्धांजली असती, माझी भावपूर्ण श्रद्धांजली बोला ना. काय तर वाढदिवसाच्या शुभेच्छा, फक्त शुभेच्छा म्हणजे काय, शुभेच्छा नसतील काय, तर तिथं डिस्क्राईब करावं लागतं आपल्याला. तर मला असं म्हणायचं की बोला आठवणी. मंगल हा कोण बोलणार आहे का. ते वरून ते बिचारा तोच किती बोलणार, तोच एंटरटेनमेंट करत आहे सगळं का, सगळं एक म्हणजे ते तोंडच बघणार आहे. तर त्याच्यामुळे मला म्हणायचं की बोला, बरोबर ना. कोण बोलणार आहे का, विजय स्वामी बोलणार आहे तिथं ती गोष्ट. कृतींना श्रद्धांजली वाहतो आणि आपल्या अक्कांना प्रणाम करतो आणि जमलेल्या आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना. आपण नेहमीप्रमाणे इथं म्हणजे या कार्यक्रमाला पण आलात, पण आज थोडासा प्रतिसाद कमी दिसतोय, हरकत नाही, पण ठीक आहे, बघू पुढच्या वेळेस परत. आणि हा कार्यक्रम जेव्हापासून चालू झाला आहे, मला वाटतं मी मागची 2-3 वर्ष सोडून प्रत्येक वेळेस भाषण करतोय आणि माझ्या पण आठवणी ऑलमोस्ट सांगून झाल्या होते. तरीसुद्धा अजून काही गोष्टी मला वाटल्या बोलावायच्या, कारण आम्ही हॉस्टेलमध्ये खूप साऱ्या आठवणी म्हणजे आम्ही कधी जुने लोक भेटलं ना की बोलून बस होतं आम्हाला. आता पहिली आठवण तर अजून एक अशी सांगता येईल की अभ्यासात तर मी होतो चांगला, पण अभ्यासामुळे मी हॉस्टेलमध्ये कधी मार नाही खाल्ला, पण मी मार खाल्ला आहे हॉस्टेलमध्ये, तो वेगवेगळ्या कारणांनी. पहिली म्हणजे चप्पल चोरली, दुसरे फुलपाखरं मारले,
आणि तिसऱ्या परत बाहेर पण जेवायला गेलो म्हणून बऱ्याच वेळा मार खाल्ला. त्यानंतर आम्ही काल रात्री बोलत होतो एकमेकांशी, तर आम्ही अरे ही येणार आहे का, तो येणार आहे का. मग आम्ही विचार करत होतो, अरे तो गणेश माहिती आहे का. मी म्हटलं कोण गणेश, अरे नाही का आपण त्याला डुक्कर म्हणायचो. मग आता इतकी मित्र होती, कुणाला डुक्कर, मांजर, कुत्रा हे कॉमन होतं खूप. आता त्यात मांजरं पण इतकी की एकाला आपण खवल्या मांजर म्हणायचो, माहित असेल सगळ्यांना. एक पोका पण आहे तिकडे. आपण ना आता पण भेटलो नाही एकमेकांना, आपण नावाने ओळखत नाही, आपण चीडवरून बरोबर माहिती आहे कुणाला काय म्हणत होते, पटकन आठवतात. आणि दुसरे म्हणजे आनंदरामसारखे कार्यक्रम, म्हणजे की जसं की गणेशोत्सव झाला, अजून बाकी किंवा होळी म्हणा, होळीच्या दिवशी आपल्याला पुरणपोळी मिळायची, परत म्हसोबाची यात्रा. हॉस्टेल सोडल्यानंतर या आठवणी आय थिंक असं सेलिब्रेशन आपण परत कधी केलंय का नाही मला तर नाही आठवत. कारण त्या गणेशोत्सवाचं सेम डेकोरेशन असायचं दरवर्षी, पण आपल्याला कधी ते सेम वाटत नव्हतं. प्रत्येक वर्षी ते नवीनच वाटणार. सेम असायचं पण प्रत्येक वेळेस नवीन वाटायचं, आणि ते 10 दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातले सगळ्यात भारी गणेशोत्सव असायचा. तसंच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सगळ्यांनी एकत्र येऊन केलेली तयारी, ते लाईन्स आखणे, परत 26 जानेवारीला सगळ्या डान्सचे प्रॅक्टिस करणे, ते बांबू डान्स वगैरे, पॅरी पॅरी सखिया. पण मला थोडीशी थरथरी सुटली आहे कारण एवढी प्रॅक्टिस नाही आहे. त्यानंतर तुम्हाला आठवतंय का आपल्या इथं दर रविवारी एक सण असायचा, बरोबर. तर आज पण म्हणजे गरीब बेसन वगैरे बनवलं ना, असं वाटत नाही यार आनंदरामचं बेसन म्हणजे बेसन होतं. बाकी बाहेर तसं टेस्ट अजून कुठेही मिळाली नाही. परत नवीन जेवण असायचं, इंग्लिश पाहुणे, आपल्या इंग्लिश पाहुणे दादा श्याम. आणि अजून म्हणजे ना, तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल, त्या काळात आपण म्हणजे 90च्या दशकात, 95, इव्हन आपल्या पण अगोदरचे काही सिनियर्स वगैरे होते, आपण मुलं मुली एकत्र राहत होतो. म्हणजे आजच्या काळात बघितलं तर कुणाला सांगितलं तर पटणार नाही. ही खूप काळाच्या पुढची गोष्ट होती. म्हणजे आपण एकमेकांशी एकदम लहानपणापासून बोलायचो, आपल्यात मैत्री वगैरे पण झाली. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण खूप डेअरिंग, म्हणजे मुलींशी बोलणं वगैरे आपल्यासाठी कधी इतकं नवीन नव्हतं. म्हणजे ही खूप काळाच्या पुढची गोष्ट होती. आज हे बाकीच्या लोकांना कुणाला बाहेर सांगितलं तर पटत नाही. त्यामुळे आपल्याला एक जीवन जे मिळालं ना, एक लाईफस्टाईल जी मिळाली, एक थोडीशी क्रांतिकारी टाईपची होती. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याकडे डेव्हलप झाल्या. आणि आपण हॉस्टेलमध्ये असल्यामुळं रोज आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी, जसं काही रेस असल्यासारखं आंघोळ करायचं म्हणा, किंवा चहा घ्यायचा म्हणा, किंवा जेवण, तर प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला एकमेकांशी स्पर्धा करावी लागायची. त्यामुळे आपण म्हणजे आपण बाहेरच्या लाईफमध्ये जेव्हा आलो ना, आणि आजूबाजूच्या लोकांना बघतो, पुढं म्हणजे आपल्याला जे लाईफचे धडे मिळाले होते ते हॉस्टेलमध्येच मिळाले होते. तर बाहेर येऊन नवीन अजून काय आपल्याला असं जास्त काही शिकावं लागलं नाही. कारण हॉस्टेलने आपल्याला खूप टफ बनवलं होतं. आणि जसं की अक्षयनी सांगितलं, प्रत्येक शहरात आपले मित्र वगैरे आहेत. आपण कुठेही गेलं तरी कुणाच्याही घरी हक्काने जाऊ शकतो, हक्काने राहू शकतो. हे जेव्हा मी माझ्या बाहेरच्या मित्रांना म्हणतो, अरे माझा मुंबईमध्ये मित्र आहे, माझा कर्नाटकमध्ये मित्र आहे, तर त्यांना खोटं वाटतं. पण आज अशी आपली परिस्थिती आहे की म्हणजे आपण कुठेही जाऊ द्या, बोरिवली, कोंढवा, कल्याण, तर आपण आपल्या मित्रांच्या घरी हक्काने जाऊन राहू शकतो. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना वाटत असेल की आपणही भाषण करावं. गेल्या वर्षी पण बऱ्याच लोकांना वाटलं असेल की आपण पुढे येऊन बोलावं, नाही आपण पुढच्या वर्षी बोलूया. तर असं करू नका. म्हणजे पुढचं वर्ष कधी येतं, नाही येतं, कोण असतं नसतं. त्यामुळे तुम्हाला हीच संधी समजून जे काही म्हणत असेल, सगळ्यांच्या बऱ्याच आठवणी आळंदीत असणाऱ्या, हॉस्टेलमध्ये असताना, त्यामुळे त्यातली छोटी पण आठवण तुम्ही इथे येऊन सांगू शकता. कारण आपण इथे जमलो आहोत स्नेहसंमेलन म्हणून, एक गेट टुगेदर म्हणून. एकमेकांशी बोला, तुमच्या आठवणी सांगा. मी इतकीच विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी आई साहेबांच्या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी
माजी विद्यार्थी स्नेह संमेलन यासाठी जमलेलो आहे नाशिक येथे. तर सगळ्यांचे ते स्वागत, आयोजकांचे आभार. आणि मला एवढंच सांगायचं आहे, आनंदग्राममध्ये मला 3च गोष्टी मिळाल्या जास्त करून, आणि त्या माझ्या खूप जवळच्या आहेत. एक तर मला मिळालं शिक्षण. शिक्षण हे आळंदीतच मिळालं. मी आळंदीत नसतो तर मी काहीही शिकलो नसतो, ही माझी गॅरंटी आहे. मी आनंदग्राममध्ये होतो म्हणून मी शिकलो. दुसरी गोष्ट जसं अक्षय म्हणला तशी शिस्त, समजदारपणा हा सुद्धा आनंदग्राममधूनच मिळालेला आहे मला. दुसरं कुठून मिळूच शकला नसता. तर ही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासारखे मित्र हे आनंदग्राममध्येच मिळू शकतात. याच्या पलीकडे मी आत्ताच्या काळामध्ये बाहेर कुठेही जा, तुम्हाला कोणीही आपल्या आत्ताच्या ज्या रिलेशनचे मित्र आपण आहोत तसा मित्र तुम्हाला कुठेही भेटणार नाही. मला सगळ्यात मोठी गोष्ट मिळाली आहे ते माझे मित्र. मी कधीही भेटला तरी मला कुठेही भेटू दे, मला कुठलाही मित्र भेटला मला मिठीत घेतल्याशिवाय राहत नाही. हेच मला खूप मोठं आहे माझ्यासाठी, आणि मला हे आनंदग्राममधूनच मिळालेलं आहे. आणि मी यासाठी आईसाहेबांचे खूप आभार मानतो. आणि अक्कांबद्दल तर सांगायचं, अक्कांबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. अक्काबद्दल सगळ्यांना माहिती आहे. अक्का आहे म्हणून आपण आहे, अक्का होती म्हणून आपल्याला वळण लागलेलं आहे. तर अक्का धन्यवाद. धन्यवाद. तुमच्यामुळे सर्व झालेलं आहे. आहे ना, आम्ही तुमच्या सोबतच आहे. सगळ्यात मोठी गोष्ट भेटलेली आहे आम्हाला. 3च गोष्टी सगळ्यात जास्त आयुष्य जगण्यासाठी, एक शिक्षण, एक शिस्त आणि मैत्री. त्या 3ही गोष्टी मला आनंदग्राममध्येच भेटतात हे मी छाती टोकून सांगू शकतो. धन्यवाद. जे भाषण केलं त्याच्यामुळे मलाही उत्साह आला थोडासा बोलण्याचा. तर सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो. ॲक्च्युली आईसाहेबांना पण पहिला आदरांजली वाहतो, आयोजकांचे आभार मानतो. आणि मी थोडक्यातच सांगेल, माझा अनुभव काय जास्त हॉस्टेलचा नाही आहे, कारण की मी 5वीपासून पुढे आलो होतो. काही लोक तर मला ओळखत पण नसतील कदाचित, असा विषय आहे. पण मला हॉस्टेलबद्दल सांगायचं झालं तर मी एवढंच सांगेल, परिस्थिती गरीब होती म्हणून हॉस्टेलला आलो होतो. पण असं वाटतं बरं झालं परिस्थिती गरीब होती म्हणून मी हॉस्टेलला आलो. कारण की जर मी हॉस्टेलला आलो नसतो तर काही गोष्टी माझ्या जीवनात ज्या घडल्यात त्या मला वाटत नाही की बाहेर राहून माझ्याकडनं झाल्या असत्या. म्हणजे जसं की हॉस्टेलमध्ये जसं अक्षयने सांगितलं, विजूने सांगितलं, राजेशने पण ते सांगितलं की आपल्याला शिक्षण चांगलं मिळालं, शिस्त आपल्याला चांगली लागली, ती खूप मोठी गोष्ट आहे. आज आपण आजूबाजूला सगळं बघतो, आजूबाजूला जे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत वावरताना आणि आपल्या मित्रांमध्ये वावरताना खूप मोठा फरक आहे. म्हणजे आपले मित्र कधी पण आपण बाहेर गेलो भेटलो तरी आपले मित्र एकदम जवळचे मित्र असे वाटतात. म्हणजे आजची कंडिशन अशी आहे की आज आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रात काम करतो, पण तिथली जर तुम्ही नोकरी सोडली, दुसरीकडे स्विच केला जॉब, तर जुन्या मित्रांची म्हणजे कलिगशी जास्त कॉन्टॅक्ट राहत नाही. पण आपले हॉस्टेलचे मित्र आहेत की लहानपणापासून ते आतापर्यंत जो वय आपलं, अजून आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत. व्हॉट्सअप असेल, फोन कॉल्स असतील किंवा इतर ठिकाणी भेटणं असेल, त्या माध्यमातून आपण सगळे एकत्र आहेत. असाच कार्यक्रम दरवर्षी चांगल्या उत्साहाने साजरा करावा अशी माझी विनंती, आणि 2 शब्द थांबवतो. थँक्यू. नमस्कार मंडळी. घडवलं ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, ज्यांनी आपल्याला बाहेरचं जग कसं असतं हे समोरून आपल्याला 20 वर्ष तर काही माहितीच नव्हतं. कारण की आपल्याला वाटायचं की आपण एखाद्या कोंडवाड्यामध्ये आहोत. मग त्याच्यामुळं या अशा महान व्यक्तीस, या पावन स्मृतीत मी वंदन करतो आणि मी माझ्या शब्दांकडे वळतो. आता मध्येच अक्षयने आता विषय काढला आणि अक्कांनी पण विषय काढला की आपल्याला सरळ मार्गाने जायचं आहे. तर मी मुद्द्यावरती येऊन सांगतो की गेल्या वेळेस जेव्हा मुलुंडमध्ये जेव्हा आपण ठेवलेला आपला कार्यक्रम ठेवलेला त्यावेळेस बऱ्याच चर्चा झाल्या. तिथे अजून 2-3 ज्येष्ठ नागरिक सुद्धा होते. कारण की मी आज 25 वर्षांनी तर माझी नाशिककरांबरोबर गाठभेट होत आहे. ह्याच्या पहिले मी कधीच आलो नाही हॉस्टेल सोडल्यामुळे, कारण की परिस्थिती नाजूक होती, संघर्ष होता जीवनामध्ये आणि पुढचं शिक्षण घेता आलं नव्हतं. परिस्थितीमुळे मला कुठं जाताच नाही आलं. की माझा एकच फोकस होता की कसं मी मोठं होणार. मग त्याच्यामुळे मला काही येता येत नव्हतं. परंतु आईसाहेबांच्या स्वप्नांना त्यांच्या मला बळ भेटलं आणि त्याच्यामुळे मी आज चांगल्या मुद्द्यावरती पण पोहोचलेलो आहे. म्हणून इथून पुढे मी असं ठरवलेलं आहे की इथून पुढे कोणताही कार्यक्रम मिस करणार नाहीये. आणि जो पण आता आपल्याला लीलाक्कांनी सांगितलं की तो म्हसोबा देवस्थान आहे, तर आपण कायदेशीररित्या
आता मला माहिती होतं की असं ऐकायला आहे की जी जमीन आहे ती आईसाहेबांच्या बहिणीच्या किंवा मावशीच्या नावावर काहीतरी असं काहीतरी मला समजा मी म्हणजे रॉंग समजलं असलं तरी मी दिलगिरी व्यक्त करतो अक्कांसमोर, परंतु असं समजलं मला की असे आहेत. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे, तिथले पुण्याचे कोण पालकमंत्री, आज आपण सर्व क्षेत्रामध्ये वावरतो, प्रत्येक पक्षाशी घनिष्ठ नाते असतात, त्याच्यामुळे तिथले जे फॉरेस्ट ऑफिसर वगैरे असतात तर आपण त्या माध्यमातून जे कर्तृत्ववान मुलं आहेत आपल्याकडं त्यांच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचूया. आणि आपल्याला ती प्रॉपर्टी नकोय, आम्हाला ते एक मंदिर आणि ती एक म्हसोबाची यात्रा वर्षातून आणि आईसाहेबांचं एक ते आम्हाला तेवढंच पाहिजे. ह्याच्या पलीकडे आम्हाला काही नको, आम्ही वर्षातून फक्त 2 दिवस येऊ आणि आमच्या जुन्या आठवड्यांना आम्ही उजाळा देऊ, हेच आम्हाला त्यांना सांगायचं आहे. आणि आपण सर्वांनी एकजूट होऊन फायनान्शियली प्रॉब्लेम मी सांगतो, आज प्रत्येकाने आपल्या 500 पोरं निघून गेले असतील आपल्या बॅचमधून, कारण की आमच्या बॅचचे मला आता 10-12 जण इथं दिसत आहे, पण आपण 200-200, 500-500 रुपये जरी काढले ना तर बराच निधी उभा होतो. आणि ज्या दिवशी आपलं स्मारक वगैरे कधी उभायचं करायला हा चंद्रकांत गाडेकर 1 लाख रुपये द्यायला तयार आहे, कधी पण आईसाहेबांसाठी. म्हणून आपण सर्वांनी एकजूट होऊया, आपली एक फाउंडेशन स्थापन करूया आणि फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हा लढा उभारूया. त्याच्यामध्ये आपल्याला यश येईल असं मला वाटतं. तर आपण सर्वांनी प्रयत्न कराल अशी मी विनंती करतो आणि मी माझ्या शब्दांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याबद्दल धन्यवाद. मला जास्त ओळखणारे तर कोण दिसत नाही, पण बोटावर मोजणे इतके आहेत. पण मग असा प्रसंग एक सांगतो की ते मला बऱ्यापैकी ओळखतील. 5वीत असताना ना स्टेजपाशी ना मला करंट लागला होता, आठवत असेल कोणाला तरी, की चापले सरांनी वाचवलं होतं, बस एकाने ओळखलं. तर सांगायचं असं, चापले सरांनी वाचवलं होतं, ते आता इथं नाही ते, पण मला आनंद झाला असता, ते आले असते तर खूप बरं वाटलं असतं. मागच्या वेळेस 2 वर्षापूर्वी कोंडवाला कार्यक्रम झाला तेव्हा होते ते, पण मला असं भेटणं झालं नाही, पाहिजे तसं भेटणं झालं नाही, कारण त्यांच्यामुळे माझा जीव वाचलाय. तो एक प्रसंग आहे, तो म्हणजे कधी कधी तो प्रसंग आठवतो की त्यांच्यामुळेच मी इथे, नाही तर मी वरतून तुम्हाला पाहत असतो आता. तर दुसरं म्हणजे वास्तविक सर, आम्ही 5वीत असताना ना ते इतिहास शिकवायचे वाटतं. तर ते आमच्या वर्गात आले होते, ते बोलले होते की तुम्ही जेव्हा 6वीला येशाल ना, ते 6वीचा वर्ग शिकवायचे पूर्ण, तुम्ही 6वीत येशाल ना तेव्हा तुम्हाला पाहतो म्हणे मी, माझ्या हाताखालून थोडे स्ट्रिक होतं ते, मी तुम्हाला माझ्या हाताखालून घालतो. पण आम्हाला त्यांचा मार खाण्याचा म्हणजे प्रसंग लाभला नाही. ॲक्च्युली आमच्यासाठी दुर्दैवच आहे. दुसरं म्हणजे नथुराम मामा, त्यांच्यासारखा मार काय सांगू, आता खूप मार खाल्लाय मी. मी एका 4थीत असताना एका मुलाचा ना म्हणजे थोड्या चुगल्या केल्या होत्या, तर त्याच्यावरून नथुराम मामाने एवढं मारलं होतं मला. बाकीच्या मुलासारखाच मी पण विचार केला होता, म्हणजे हॉस्टेलमधून पळून जाऊ. मध्ये 2-3 मुलं पळून पण गेले होते, म्हटलं आता मी पण पळून जातो, पण मी काय गेलो नाही. आणि दुसरं म्हणजे परिस्थिती अशी असते, आमच्या घरच्यांची काय शिकवण्याची परिस्थिती नव्हते, पण 100 रुपयात सर्व शिक्षण होतंय, हे काय सांगू आता, आई साहेबांची कृपाच म्हणावा. 100 रुपयात एवढं सर्व शिक्षण करणं म्हणजे 500 रुपये, म्हणजे मी तिथे 3री ते 8वी पर्यंत होतो, म्हणजे त्यांनी फक्त 700-800 रुपयात शिक्षण झालं असं म्हटलं तरी चालेल. सर्व फ्रीमध्ये होतं, A to Z. दुसरं म्हणजे वैद्य मॅडम, मी कधीच मिस नाही करायचो त्यांचं भजन, कधीच नाही. मी डेली जायचो, डेली. मी 10-11 वाजता त्यांचं असायचं, 10-11-12 वाजेपर्यंत ते संपून जायचं, पण मी डेली जायचो. दुसरं म्हणजे आईसाहेबांचा आशीर्वाद काही लाभला नाही आम्हाला, आमचं दुर्दैव आहे. अक्षय भाऊ ना, त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांना तरी एक आशीर्वाद लाभला, तो आम्हाला सुद्धा लाभला नाही, हे त्यांचं लक म्हणावा. एवढं बोलून माझे 2 शब्द. आणि दुसरं म्हणजे अजून राहुल म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं की मी ग्रुपमध्ये ॲड नाही, आनंदरामचा ग्रुप आहे ना, प्लीज मला ॲड करा. मी 3 वर्षापासून सांगतोय, त्यांनी काय पुढं प्रोसेस केली नाही, त्याला सांगता मला ग्रुपमध्ये ॲड करायला लाव, प्लीज मला ग्रुपमध्ये ॲड करा. मला काल त्याचा फोन आला की आपल्या इथे असं कार्यक्रम ठेवलं आहे आठवण लॉन्सपाशी, तर म्हटलं मी येईल, म्हटलं आलो. थँक्यू. ॲक्च्युली माझ्या मोठ्या बहिणीला सर्वजण ओळखतात, विजया पाटील म्हणून, त्यांची सर्वात लहानी बहीण आहे मी. तर आनंदग्राममध्ये सांगायचा एक विषय असा म्हणजे, जसं दादांनी सांगितलं
की पुढच्या कार्यक्रमाला आपण असू या नसू, तर जे काही बोलायचं आहे 2 शब्द तर ते तुम्ही बोलू शकता. तर मी फर्स्ट टाइम डेअरिंग केली आहे. तर सांगायचं कारण असं की आपल्या सरांना ते सर आठवतात, वासनिक सर. त्या टायमाला 99 सालामध्ये ज्या टायमाला आईसाहेब वारल्या त्या सालामध्ये मी फर्स्टला होते. आणि त्या टायमाला वासनिक सर प्रत्येकाचे कुणाच्याही पालक आपले एक्सपायर झाले तर त्यांच्या घरी जाऊन व्हिजिट करायचे. हे कुणाला माहीत आहे का? तर प्रत्येकाच्या घरी जाऊन व्हिजिट करायचे. माझे स्वतःचे वडील 99मध्ये वारले होते, तर त्या टायमाला वासनिक सर स्वतः घरी आले होते. तेव्हा माझ्या आई म्हणजे धुणं भांड्याचंच काम करायची, तर परिस्थिती एवढी हे नव्हती. तर त्यांनी स्वतः घरी आले तेव्हा पाहिलं की माझ्या आई भर पावसात ऑगस्ट महिन्यात वारले. ऑगस्ट महिन्यात आपल्या 99मध्ये एक्सपायर आपल्या आईसाहेब पण झाल्या. तर त्या टायमाला वासनिक सरांनी पाहिलं की भर पावसात ही बाई 2 पोरांना घेऊन, म्हणजे माझा लहाना भाऊ किरण कुणाला माहीत असेल की माहीत नाही, तर अक्षरशः 3 वर्षाचा होता त्या टायमाला. त्या टायमाला 5 वर्षाचे असेल तरच हॉस्टेलमध्ये घेतलं जायचं. पण वासनिक सरांनी एकमेव व्यक्ती असे होते की त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर माझ्या 2 भावांना ॲडमिशन करून घेतलं होतं की या 2 पोरांना तुम्ही कसं सांभाळाल. मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर, तो अगदी लहान होता, त्याला सर्वजण असं कडेवर पण उचलून घेत होते. तर त्या टायमाला त्यांनी आमचं ॲडमिशन केलं. आम्ही 6 भावंड म्हणजे 4 बहिणी 2 भाऊ तिथंच शिकलो, तिथंच लहानाच्या मोठ्या झालो. प्लस मी प्रत्येकाला हेच सांगत होते की आमचं हॉस्टेल असं, आमचं हॉस्टेल तसं. पण कुणाला वाटत नाही की एवढ्या लांबून सर्वांचे मित्र असतील, मैत्रिणी असतील. आणि जेव्हा हॉस्टेल सोडलं, म्हणजे जेव्हा हॉस्टेल बंद झालं, गेट टुगेदर झालं, तेव्हा बहुतेक जणांनी कॉन्टॅक्ट पण सोडले. तर आमची बॅच खास म्हणजे गेट टुगेदर करण्यासाठी भेटावं म्हणून आईसाहेबांच्या पुण्यतिथीसाठी खास दापोडी, ॲक्च्युली माझं सासर आहे ते, तर तिथे सर्वजण जमले होते. तर तिथे सर्वांनी ठरवलं की थोडंफार भेटावं, आपली आठवण ठेवावी. तर त्या टायमापासून हा कार्यक्रम सुरू झाला की गेट टुगेदर, की बाहेर का असना पण आपण आईसाहेबांची पुण्यतिथी आपण साजरी करावी. पण आणि त्याच्यानंतर भरपूर मोठ्या दादांनी, मोठ्या जे असतील गुरुजन वर्ग, त्यांनी पण खूप प्रतिसाद दिला. आणि हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहिला. एक तरी दिवस आपण हा कार्यक्रम आनंदग्राममध्ये साजरा करूयात. म्हणजे 4 बहिणी 2 भाऊ, वडील वारल्यानंतरची परिस्थिती काढली आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या मार्गाला लागलो, म्हणजे 5 पैशातून 5,000 पर्यंत आलो आत्ताच्या लाईफमध्ये. तर हे सगळं आमच्या आनंदच्या शिक्षणामुळे झाले. तिथं एक अशी कला शिकलो आम्ही जिंदगीत, ती कला आम्ही कुठंच शिकलो नाही. ती कला त्या आनंदग्राममध्ये शिकलो. 10 गावच्या 10 पोरी, 10 गावचे 10 पोरं जेव्हा एकत्र आले, एकाने रांगोळी शिकवली, एकाने विणकाम शिकवलं, एकाने चप्पल शिवायला शिकवली, एकाने कपडा शिवायला शिकवलं, एका आईने भाकर थापायला शिकवलं. आज त्या भाकरीच्या जीवावर आजपर्यंत आम्ही इथं आहोत. त्या भाकरीच्या जीवावर आजपर्यंत आम्ही इथं आहोत. मी शक्यतो बोलत नाही कुठे. माझ्याकडं रोज असं वराड असतं आणि रोज तोंड द्यावं लागतं. कधी पिणारा येतो, कधी खाणारा येतो, कधी चांगली बाई येते, कधी मॅडम येते. सगळ्यांना सारखं नाही येऊ, सगळ्यांना सारखं नाही येऊ. हा त्या आनंदरामचा विषय, तिथून शिकलो. आज आमच्या लेकरांना आम्ही सांगतो, तुम्ही रोज पिझ्झा खाता, बर्गर खाता. आज मला त्या जेवणाची आठवण येते. मी स्वतः पंचपक्वान्न बनवते, पण त्या बेसनाची चव या 100 पक्वानाला सुद्धा नाहीये. मी स्वतः 2000-4000 लोकांचा स्वयंपाक बनवते, सगळे स्वीट बनवते. माझ्या इथल्या सगळ्या लोकांना माहिती आहे मी काय काय बनवते. पण जे बेसन होतं ना रविवारचं, ज्याच्यासाठी धावत जायचो,
त्याची चव घरातल्या चटणीला सुद्धा नाही आज, खरंच नाही. हा तिथला अनुभव आहे त्या गोष्टीचा. पडलेल्या चिंचा राहो, पडलेले ते आपण म्हणतो ना इडलिंबू, गदड लिंबू, त्या एका लिंबासाठी करणारी जीवाची धडपड आज आहे का कुणामध्ये? आज आपण पोरांना सगळं ऐकतं देतो, सगळं ऐकतं, त्यांना काही कष्ट करायला लागत नाही. त्या पोरांना अनुभव शिकवायला आज मी पोरांना आणायचं चुकले, सॉरी. तुमच्या अनुभवावरनं त्यांना माहीत पडलं असतं की काय कष्ट काढले पोरांनी आणि कसे दिवस गेले तुमचे. रुपयाची किंमत त्या टायमाला खूप होती, आता जरी नसेल. त्या टायमाला एखाद्याला रुपया सापडला किती आनंद व्हायचा तुम्हाला. आता तुमच्या खिशात 100 रुपये होतो का आनंद? नाही होणार. का बरं नाही होणार? का तर तेव्हा आपल्याला जे शिक्षण देणारे गुरुवर्य होते त्यांनी जे आपल्यात संस्कार घातले ना, ते आजकालचे आईबाप पण देणार नाहीत घरात, नाही देऊ शकत. पोरगा जेवला नाही तर आई मोबाईल लिहून देते. आपल्याला देतात का कधी? अक्काला विचारा मागं, दिलता का? नाही दिला. एक दिवस मी उशिरा जेवायला गेले, अक्काने मला छडी मारलं होतं. ती छडी मी डोंगरावर जाऊन फेकून दिली होती. ते अजून पण आठवतं. आज आपल्या पोरांना जेवायला नका देऊ. आई जेवत नाही, मोबाईल दे परत आपल्याला पोरांना. मोबाईल द्या, लगेच आई बी जेवण आणि पोरे बी जेवण. तसे आपले दिवस नाही गेले म्हणून आज आपण चांगले आहोत. आताच्या पोरांना 5-5 मिनिटाला दवाखान्यात न्यावं लागतं की नाही? आपला तो डाळ इथं टाकला का खाली जात होती, बरोबर जात होत ना. मटकीची भाजी, बटाट्याचा रस्सा, एक कांद्याचं टरफल आलं तर आलं, नाही तर ते बी नाही नशिबात. पण तरी पण आपण खात होतो. त्याची ताकद आज मला जाणवते. त्याची ताकद घेऊनच आज आम्ही इथपर्यंत आलो. त्या लोकांनी जे सहकार्य केलं ना, आपण एकमेकाला करू ना. त्या लोकांनी आपल्याला दिलं, आपण पुढे नेऊ. ज्याला जी मदत करता येईल त्यांनी करा. आपल्यामध्ये कितीक लोक असे त्यांच्या पोराचे शिक्षण बाकी, त्यांना मदत करा. नाही काही होत ना, 5 रुपयाची मदत कर, त्यांना करा. बघा तुम्ही किती पुढे जा. आता सॉरी, नाही बरोबर आहे. नाही, छडी पेटली, ते नाही छडी पेटली म्हणून सॉरी. बाकीच्यासाठी सॉरी नाही म्हणत. काय ते छडीचं ओझ होतं माझ्यावर, मी फेकली. कसं सांगायचं आज ते उतरलं. हा, पण तेव्हा हिंमत नाही झाली, आता झाली. जरा एकमेकांना धरून राहा. आयुष्यात असे लोक बघितले जे रात्री बोलले सकाळी दिसलेच नाही. मला खूप लोक असे बघितलेच नाही जे रात्री माझ्याशी बोलून गेले आणि सकाळी माझ्या नजरेच नव्हते. जिवंत आहे तर एकमेकाचा साथ द्या, खरंच द्या. धन्यवाद. मोबाईल देतो आपण लहान पोरांना. तर एक दिवस तो असंच म्हणजे मोबाईलवरती खेळत बसला होता. मला वाटलं की लुडो वगैरे काही खेळत असेल. तर मी त्याला विचारलं, बेटा काय खेळतोय? बोलतोय आता मी क्रिकेट खेळतोय. बोलतो लई मजा येते. मी विचारत पडलो, यार आम्ही ह्याला हा एकटा खेळतोय आणि ते पण ह्याला मजा येते. आम्ही पहाटे थंडीमध्ये 6 वाजता उठून ग्राउंडवरती जायचो आणि तिथे जाऊन खेळायचो. हां, ती मजा काय असेल मग आमच्यामध्ये? हां, आमच्या टीममध्ये मी, महावीर, शिवा, बाबू आम्ही असायचो. यशवंतच्या टीममध्ये यशवंत, संत्या, आपला रावलपिंडी एक्सप्रेस, फेकी बॉलर, हे सर्व असायचे. म्हणजे त्यावेळेला म्हणजे मी एकदम असं म्हणजे थोडंसं हे झालो, अरे यार आपण म्हणजे पहाटे 6 वाजता उठून आपण जायचो आणि हा मुलगा मला बोलतोय तुम्हाला माहिती आहे खूप मजा येते. मलाच सांगतोय खूप मजा येते. हा, त्याला मी असं बोललो, त्याला मजा काय असते ती म्हणून. म्हणजे मला त्याची ही वाटली थोडीशी, यार म्हणजे त्याला समजलं. मी त्याला बोललो की नाही बोललो मलाच प्रश्न पडला होता. नंतर मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे यार, आता आजकालची पिढीच ती आहे, त्याला मोबाईलशिवाय जमत नाही. आणि सर्वात मोठा दोष तर आपलाच आहे की आपण विजुताई बोलल्या
की आपणच त्याच्या हातात मोबाईल दिला म्हणजे आपणच त्याला जबाबदार आहोत. तर मी हेच विनंती करतो की शक्यतो मोबाईल देऊ नका, पण देतीलच, पर्याय नाहीये त्याला. अजून कोणाला काही बोलायचं आहे? नाहीतर एक छोटीशी विनंती आहे, जागेवरती उभा. ग्राम सोडला. मी खरं तर स्टेजवर येणार नव्हतो, पण ते विजय आम्ही तिला ताई बोलणार नाही कारण माझे ते ज्युनियर होते. तिने जे शब्द आता इथं सांगितले ना, त्यांनी माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. त्याच्यामुळे मी स्टेजवर उभा राहिलो की चला 2 शब्द आपण बोलू. तर मला मगाशी कोणतरी बोललं की आनंदग्राममध्ये आम्ही शिक्षण, स्वास्थ्य आणि काहीतरी त्याच्यामध्ये आपल्या जिंदगीचं स्वास्थ्य पण शिकलो. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी अजूनपर्यंत या आईसाहेबांच्या खाल्लेल्या अन्नावर ह्या अंगात एक सलाईन सुद्धा लावलेली नाही आजपर्यंत. आणि तुम्हाला एक गॅरंटी पण सांगतो की आपल्या देशात एक करोना नावाचा रोग आला होता आणि त्या टाइमी जर का ते हॉस्टेल चालू असताना आम्ही एका जागेवरती 250 पोरं जेवायचो, एकाच संगती जेवायचो, एकाच त्या पत्र्याच्या 4 डब्यामध्ये पाणी असायचं. सगळेजण त्यात आपला उष्टा गिलास डुबून प्यायचो. एक तरी रोग झाला तुम्हाला कोरा कागदावर लिहून देतो. जर का करोना त्या टाइमी असताना आईसाहेब असताना आपल्याला कुठल्या डोसची गरज नसते आणि मी डोस घेतलेला नाही. त्याच्यानंतर डोस घेतल्यानंतर मी बोलायचे की बूस्टर डोस घ्या. अरे आमच्याकडे लय मोठा बूस्टर डोस होता, त्याच्यामुळे अजूनपर्यंत अंगाला एक सलाईन लागलेली. त्यांच्या जेवणात एवढी ताकद होती. म्हणजे त्यांनी जे बोललं मला खूप आता भरपूर नेते म्हणून जास्ती काय बोलत नाही, त्यांच्यामुळे मी फक्त स्टेजवर आलो, बस एवढंच. सगळ्यात जास्त चिडवणारा रेड्डी, विजय, अक्षय, अन्सारी, बाब्या. आज मला थोडेसे आसू येत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मी जी लाईफ जगलेलो तिथं हॉस्टेलमध्ये, मी ती कुठे जगू शकत नाही. आणि त्या जे संस्कार मला लाभलेले, त्या संस्कारामुळे मी आज ह्या परिस्थितीत एकदम व्यवस्थित आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की मला वैद्य मॅडम यांनी खूप सांभाळलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझा मोठा भाऊ मी त्या खूप धाकामध्ये होतो. एक खूप भयंकर वरुण कदम ज्याने कार्यक्रम आयोजित केलेला आहे, संतोष दादा, हे सगळे मोठे बंधू, त्याच्या खूप धाकत होतो. माझा छोटा वयस्कर किस्सा सांगायचा आहे. माझा भाऊ मला प्रत्येक वेळी बॉलिंगच टाकायला लावायचा, बॅटिंग तर कधी देतच नव्हता. मी त्याच्या अंडरच होतो. कधी कधी माझ्याकडे बॉल नसला असल्यामुळं तुम्हाला दगड फेकायला लावायचं. ते दगड मला बळजबरी फेकायला लावायचं. तर एक दिवस असं झालं की मी त्याला दगड मारला ना, तो काय दगड माझ्या इथून लागला, तर माझं डोकं फुटलं. त्यांनी मला एवढं धाकट ठेवलं की तू सांगायचं नाही मला, सांगायचं नाही, तू आम्हाला माझं नाव सांगायचं नाही, वासनिक सरांना माझं नाव सांगायचं नाही. त्याच्या धाकापोटी मी 3 दिवस जखम दाबून धरली होती. 3 दिवसानंतर इन्फेक्शन झाल्यानंतर मी गेलो आपल्या सरांकडे, की म्हटलं मला इन्फेक्शन झालेले. ढगे सर होते. ढगे सरांनी माझी त्याची ट्रीटमेंट केली. मग मी त्यांना ती खरी गोष्ट सांगितली की अशी अशी गोष्ट घडलेली. तर 3 दिवस तो माझ्या संग बोलला नव्हता. मी वैद्य मॅडमकडे जाऊन जेवायचो याच्या भीती होती. फक्त वैद्य मॅडमच्या घरी जायचो. लिलाक्कांना खूप घाबरत होता, गल्लीत जात नव्हतो. वासनिक सरांच्या खरंच खूप घाबरायचो मी. आणि वासनिक सरांच्या पाठीमागे जे झाड होतं, ते कोणता लिंबू, कोणता इडे लिंबू तर कोणता लिंबू राहतो, तर लिंबू राहतं, चिक्कूचे झाडं होते. ते चिक्कूचे झाडं, ते लिंबू तोडायचो. वैद्य मॅडमच्या घरात मी जेवायचो आणि ते चिक्कूचे झाडं, ते तिथून ते काही चिक्कू तोडायचं. आणि त्यात ते चिक्कू तोडत असताना मला वासनिक सरांची पण खूप भीती वाटायची, कारण की कॉलनीमध्ये जाण्याची आपल्याला परवानगी नव्हती शक्यतो संध्याकाळच्या वेळेस. ते एक दिवस नंतर लिंबूचे मला एवढं वेळ लागलं की मी पायऱ्यांवरून आपण होतो तो वासनिक सरांच्या घराच्या इथे. तर तिथे एक लिंबूचं झाड होतं. मी त्या झाडावर चोरी करत होतो ॲक्च्युली. इथं साईड काट्याची पन्हाळी टाकलेली होती, पूर्ण काट्याची पन्हाळी टाकलेली होती. तर वासनिक सरांच्या भीतीपोटी वासनिक सर येत आहे, ह्या भीतीपोटी मी डायरेक्ट त्या झाडावरनं डायरेक्ट त्या काट्यात उडी मारली होती. माझ्या पूर्ण हातापायात सगळीकडे काटे होते. पण मला ही भीती की एवढे काटे घुसले कसं का तुझ्या हातापायात, आणि कुठं कुठं घुसले सांगू कसं. या भीतीपोटी ना मी तिथं खूप रडलो की आता हे सांगू, काटे काढता येऊन राहिलं, काही सांगता नाही राहिलं. पण मी नंतर प्रामाणिकपणे वासनिक सरांना सांगितलं मग की अशी चोरी केली म्हणून. वासनिक सरांनी मला काही न बोलता वासनिक सरांनी स्वतः माझ्या हातापायातले काटे काढले होते, दवाखान्याच्या बाजूच्या कट्ट्यावर बसून. ह्या गोष्टी मला खूप आनंद वाटतो. आणि जिथे मला जे संस्कार भेटले, मी तिथे जे घडलोय ते मी कुठे आयुष्यात कुठेच घडू नाही शकत. आज मी पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय. मी आयुष्यात कधीच बोललेलो नाहीये. मी स्टेज शो वगैरे करतो पण बॅक साईडलाच राहतो वरून दादाच्या. पण आज पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय. मी कधी कुठे कधीच चर्चा केलेली नाही. थँक्यू सो मच. मी 1996ला 10वी सोडली.
पूर्ण शिक्षण मी तिकडेच घेतलं. माझं गवळी होतं तिकडे आडनाव. काय झालं रे? हॅलो, आपण एक मिनिट दादा, एक मिनिट. आपण एक संकल्प करूया इथे बसल्यानंतर की कुणाचा मुलगा किंवा मुलगी असा युपीएससी साठी ट्राय करते का? युपीएससी एमपीएससी साठी नाही. असा जर कोण असेल ना, इन केस फ्युचरमध्ये कोण करणार असेल ना युपीएससी साठी प्रिपेअर, तर दस्तगीर आपण एक दादा आपण एक संकल्प करूया की त्याची जी आर्थिक काहीतरी पाठबळ लागेल ना, तर आपण इथं बसल्यानंतर सगळेजण त्याला पुरवूया. युपीएससी करणार असेल तर युपीएससी, तर मला कसं वाटतंय युपीएससी कलेक्टर वगैरे आहे ना, कलेक्टर पोलीस कमिशनर वगैरे ना, तसा कोण करणार असेल तर आपण एक संकल्प करूया. ठीक आहे, आपण एक ठरवूया. 2005 मध्ये 10वी पास केली. अदृश्य दिसते नाही. मी 97 ते 2006 पर्यंत आनंदगावमध्ये शिकलो. 10वी पर्यंत शाळा शिकलो. अबे फक्त माईकच दिसलं. मी संजय यादव, सातारावरून आले. मी 1995 ला शाळा सोडली. माझं नाव आहे महावीर ठिकाणे. मी 2000 मध्ये 10वी केली आहे. काय सगळ्यांना चूक करू. मी चंद्रकांत गाडेकर, राहणारा कळवा. मी 2000 साली 10वी पास करून शाळा सोडली. माझं नाव शंकर पांढरे. मी कोंडवावरून आलेलो आहे. मी 5वी ते 10वी हॉस्टेलमध्ये कंप्लीट केली आणि 2007 ला मी हॉस्टेल सोडलेलं. समाधान सुरवसे 2008 ला सोडले. माझं नाव कुणाल सोलंकी. मी 2008-9 मध्ये होतो शाळा सोडली आणि माझा रूम नंबर होता 5 नंबर मध्ये. पहिला आशादा मॉनिटर होता. आशादा नंतर अक्षय झाला. अक्षय नंतर शरणू वगैरे होता. आमच्या सोबत सगळेजण होते. आम्ही म्हणजे भरपूर मस्ती वगैरे केलेली आहे. आणि आशादाचे पण भरपूर भांडणं वगैरे, त्याच्यात रेड्डीचे आशादाचे भांडणं पाहिलेले. विजूचा डान्स वगैरे पाहिलेला आहे. त्यांनी आणलेली कॅसेट पाहिलेली आहे. एकच पिक्चर आलेला कन्नडी, तो आम्हाला काही समजला नाही. तो पिक्चर आला कोणता काय आम्हाला काही कळलं नाही. हा तेलुगू पिक्चर आला. 20 मिनिटं राहिले. मी तिसरी ते कॅन्सल केला का? 2007 मी सनी गावडे. 2007 साली मी 10वी कंप्लीट केले. मैं अनवर अंसारी, बालवाड़ी से साथी पढ़ा हूँ और बहुत कुछ सीखने मिला. हॅलो, माझं नाव भरत ठाकरे. मी 2007 पर्यंत हॉस्टेलला होतो. 2007 नंतर मी बाहेर शिक्षण केलं. मी विनोद भांबरे. 2001 मध्ये शाळा सोडली. मांतेश्वर तळवार. 1995 ते 2001 साली तर मी तिथं शिक्षण घेतलेलं आहे. मी बाबूराव चंद्र शेळके, मावळे टाकेमध्ये शिकलो. मी सागर धर्मपाल उमाळे. सन 2001 ते 2010 पर्यंत मी आंध्रमध्ये होतो आणि तिथंच मी 10वी पास आउट केली. माझं नाव आकाश जाधव. मी 2005 ते 2010 पर्यंत होतो. माझं नाव राहुल कदम. मी 2005 ते 2013 पर्यंत शेवटची मॅच चालवायची. माझ्यानंतर हॉस्टेल डायरेक्टली बंद झालं. शेवटची मॅच. एक विनंती आहे आपल्या शौर्य रे चिकट लागलं रे. मी पुष्पा कोंडू पाटील. 2006 साली शाळा सोडली. मी विजया कोंडू पाटील.
मी 99 साली 7वी मध्ये शाळा सोडली आणि पुढचं शिक्षण नाशिकमध्ये घेतलं. काय हेच करू काय? मी स्वाती चव्हाण कोंडव्याची. मी 2006 मध्ये शाळा सोडली. मी राधा भालचंद्र वालेकर 2006 साली शाळा सोडली. ए जई काय बोलत नाही का? मी कल्पना चव्हाण कोंडव्यामधून. मी 2006 मध्ये शाळा सोडली. मी संगीता सदाराम पाटील. मी 5 मध्ये आणि 2006 मध्ये सोडली. माझ्या मिस्टरांचं नाव चैतन्य विकास कदम. सोडली आणि पुढचं शिक्षण नाशिकमध्ये केलं. त्याला आता काय एवढं सगळ्यांना मी हे थांब जरा. 2009 मध्ये 10वी सोडली. तुझ्या 10वी शिकली का? ए ज्योती बोल. माझं नाव दीपाली भीमराव पाटील. मी 1998 ते 2009 पर्यंत बालवाडी ते 10वी पर्यंत हॉस्टेलमध्ये होते. ज्योती मी ज्योती दशरथ पुजारी 2009 झाली माझी. मी योगिता मोंडू पाटील. मी 1998 ते 2009 पर्यंत तिथे शिक्षण घेतलं. मी वर्षा प्रभाकर पवार 2005 मध्ये शाळा सोडली. मी शीतल प्रभाकर पवार. मी 2009 मध्ये सोडली. मी मालती बनारसी गुप्ता. मी लहान तिथंच झाली. 10वी पर्यंत मी माझं शिक्षण तिथंच झालं. मी 1999 मध्ये शाळा सोडली. ओके नाही का? मी मंगल बापू हजारे. मी 99 मध्ये आले आणि 10वी माझी 2007 मध्ये कंप्लीट झाली. स्वामी रंगीन हावनिया स्वामीमय झालो. स्वामी रंगीन हावनिया स्वामीमय झालो. अखंड हे नाम मुखाशी मनी भोळा भावर. मनी भोळा भावर. मनी भोळा भावर. संकटात मार्ग दावण्या भक्तासाठी धावर. भक्तासाठी धावर. भक्तासाठी धावर. तुझ्या विना विश्व हे सारे माझ्यासाठी शून्य. तुझ जन्म मृत्यू आणि तुझ पाप पुण्य. तुझी प्रचिती पाहुनी तुझी प्रचिती पाहुनी धन्य धन्य झालो. स्वामी रंगीन हावनिया स्वामीमय झालो. स्वामी रंगीन हावनिया स्वामीमय झालो. तुझ्या पायरीशी